हा देह कुणाचाही महाराज काळाचा आहे आणि तो काळ एक ना एक दिवस घेऊन जाणार आहे. म्हणून या देहाची अभिलाषा तुम्ही धरू नका. कारण रंगी रंगी रे श्रीरंगे काय फुललासी पतंगे. शरीर जायाचे देवने शरीर जायाचे देवने शरीर जयाचे ठेवणे धरीसी अभिलाषा जने. हे शरीर कसं आहे जाणार आहे आणि एक ना एक दिवस भगवान परमात्मा त्याला घेऊन जाणार आहे. कारण हा जो देह आहे आपण उसना घेतलाय आणि ज्याचा त्याला आपल्याला कधी ना कधी परत करावं लागणार आहे. म्हणून आल्यानंतर जीवनामध्ये भगवंताचं चिंतन करा. विठ्ठल कारण जी आई शोधत असते लेकराचं हित. कारण आपण आपलं जे चित्त असतं महाराज ते कसं असतं फार वेगळं असतं आणि आईचं चित्त हे वेगळं असतं. म्हणजेच बघा घार हिंडे आकाशी तिचे चित्त पिलापासी. ज्याप्रमाणे घारी आकाशामध्ये हिंडते आणि तिचं चित्त मात्र तिच्या पिलापासी असते तसेच आई आहे तसेच संत आहे. आई सुद्धा एका कोपऱ्याला खुरपत असते पण तिचं चित्त मात्र आपल्या मुलाजवळ असतं. पण ऐका सज्जनांनो तेच मुलं मोठं झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर कधी 25 मध्ये आधी माया शक्तीच्या मागे लागून त्या गोऱ्या कातडीला भुलून त्या आईचा दास होतो. तो बायकोचा दास होतो आणि आईच्या प्रेमाला लाथ मारून त्या बायकोचा बैल होतो महाराज. ती जे सांगेल तेच तो ऐकतो. कारण मी नाही सांगत माझे माऊली ज्ञानोबराय सांगतात काय चित्त राधी श्रीचे तिचे छंदेनाचे माकड गारुडियाचे होय जैसे. महाराज म्हणतात चित्त आराधी स्त्रियेचे तिचे छंदेनाचे माकड गारुडियाचे होय जैसे. ती जे सांगेल ते तो हा ऐकतो आणि गारुडियाच्या माकडासारख्या तिच्या छंदावर नाचतो आणि इकडे मात्र आपल्या जन्मदातेवर शब्दशस्त्राचे बाण सोडतो, लाता प्रहार करतो, आपल्या बापाला सुद्धा लाता प्रहार करतो, शिव्या करतो आणि इकडे मात्र देवाला सुख मागतो. कसं सुख मिळेल हो? आई रे बेमान दुनिया आई रे बेमान आहे. म्हणून जीवनात आल्यानंतर त्या आई वडिलांची सुद्धा सेवा करा. कारण त्यांनी आपल्यासाठी फार काही कष्ट केलेले असतात, परंतु आपण तसं करत नाही आणि इकडे देवाला सुख मागतो पण सुख मात्र मिळत नाही. कारण सांगतात ना तुकोबराय माया बापे केवळ कासी ते
एकटीने न जावे तीर्थासी पुंडलिका काय केले परब्रह्म उभे केले. म्हणजे पुंडलिकरायाने सुद्धा माते पित्याची सेवा केली महाराज. म्हणून आपण सुद्धा आई वडिलांची सेवा निश्चित करावी. विठ्ठल विठ्ठल पण आपलं तसं नाही महाराज. आपण आहे तोपर्यंत जीव मात्र लावत नाही आणि गेल्यानंतर मात्र फार ढोंग करून रडत बसतो. त्याला काही अर्थ नाही. या माता माऊल्या सुद्धा महाराज असं ढोंग करतात की त्यांना चार चार जणी त्यांना धरायला राहतात. परंतु आईचं प्रेम, लेकीचं प्रेम हे वेगळं असतं आणि सुनाचं प्रेम हे वेगळं असतं. सून रडते ते प्रेम वेगळं आणि आई रडते ते प्रेम वेगळं. परंतु महाराज आहे तोपर्यंत आपण त्यांना जीव लावा. कारण गेल्यानंतर जी कोणतीही वस्तू असो आहे तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळत नाही आणि गेल्यानंतर मात्र त्या वस्तूची किंमत कळते. तसंच ज्याप्रमाणे आई सुद्धा तुम्हा आम्हाला सोडून आज 1 वर्ष झालं परत कधी दिसल्या का नाही. आहे तोपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कळत नाही महाराज. परंतु आई सुद्धा आपल्याला सोडून गेल्या आहेत आणि त्यांच्या मुलांनी या ठिकाणी सुंदर असं त्यांचं श्राद्ध विधान म्हणजेच पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. का ठेवला? त्यांना काहीतरी त्यांच्या देहाला शांतता प्राप्ती व्हावी, त्यांचा देह भगवंत चरणी पडावा, ते तृप्त व्हावे याकरिता हे केलं पाहिजे. कारण यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, जलदान, दीपदान सर्व दान यामध्ये होत असतं महाराज. आणि हे आपण केल्यानंतर जे आपले पितृगण असतात ते याने काय होता तृप्त होत असतात. म्हणून हे श्राद्ध विधान तुम्ही आम्ही केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कारण विचार जर करायचा ठरला माई बाप तर कौरव बघा, कुंती माता एवढ्या रडत होत्या आपल्या मुलांकरिता, त्यावेळेस रडण्याकडे लक्ष कोणी दिलं नाही. ज्यावेळेस गांधारी माता आणि धृतराष्ट्र वनामध्ये गेले त्यावेळेस त्यांच्या सोबत कोणीच गेलं नाही महाराज. फक्त जाऊबाई त्यांच्या बरोबर गेल्या आणि त्यांचं दुःख, सुख आणि दुःख कोणी वाटून घेतलं? फक्त जाऊबाईने. पण ज्यावेळेस माझे पांडव वनात गेले महाराज त्यावेळेस त्या कुंती मातेच्या रडण्याकडे कोणी मात्र लक्ष दिलं नाही. आणि तेच कौरव मस्तीत होते, गुरमीत होते माई बाप. परंतु विचार करा दादांनो, एवढे कष्ट त्या मातेने सहन करून सुद्धा विजय कुणाचा झाला? पांडवांचा. जे त्यांच्या कौरवांकडून सर्वजण होते, सैन्य होतं, दळ होतं, सर्व होतं, परंतु माझ्या पांडवांकडून फक्त आणि फक्त कोण होतं? भगवान परमात्मा. फक्त भगवान परमात्मा माझ्या पांडवांकडून होते. मग विजय कुणाचा झाला? तर पांडवांचा. का? जिकडे नित्य आहे महाराज तिकडे यश आहे आणि जिकडे अनित्य आहे तिकडे पराजय आहे. म्हणून भगवान परमात्मा यांच्या बाजूने होते म्हणून त्यांचा बाल सुद्धा बाका झाला नाही. आपण म्हणतो ना की जितने गगन में तारे हो उतने भी शत्रु हो, जितने गगन में तारे हो उतने भी शत्रु हो, लेकिन एक रघुराज पीछे हो तो किसी से बाल न बाका हो, किसी से बाल न बाका हो. पांडवांच्या मागे परमात्मा होते म्हणून त्यांचा बाल सुद्धा बाका झाला नाही. परंतु या कौरवांसारखे आज जर कौरव असेल माई बाप तर आपला धर्म पुढे जाणार नाही. आणि त्याकरिता काय करावं लागेल तर माता पित्यांची सेवा आणि आपल्या मुलांवर संस्कार. विठ्ठल विठ्ठल पण तोच कळवळा आज राहिला नाही. तेच मुलं आई वडिलांना जीव लावत नाही. पण ती आई अशी आहे, संत अशी आहे महाराज की आईचं प्रेम आणि संतांचं प्रेम हे सारखंच आहे. आई आणि संतांमध्ये भेदच नाही, तसं देवामध्ये आणि संतांमध्ये भेद नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जसं त्यांच्यामध्ये भेद नाही ना तसं संतांमध्ये आणि आईमध्ये सुद्धा भेद नाही. संत साधकाचा ओझा आपल्या डोक्यावर घेतात ना तसं आई सुद्धा आपलं कुठलंही पाप कर्म असो मुलाचं ते कोण सांभाळत असते? मुलाने कोणतीही चूक करू द्या आईच पदरात घेत असते. म्हणजे मरणाच्या दारात जरी उभं असेल महाराज त्या आईने, त्या आई वडिलांना कितीही त्या मुलाने त्रास दिला, कितीही घराबाहेर काढू द्या, एक वेळच्या जेवणासाठी मौताल करू द्या, तरी सुद्धा विचार हिताचा कुणाचा करेल तर त्या आई फक्त मुलाचाच. आणि कळवळा असेल तो फक्त मुलाचा. म्हणून जगद्गुरु तुकोबरे अभंगाच्या 2य चरणात सांगतात, ऐसी कळवळाची
म्हणजे हित फक्त आईच करत असते आणि लेकराचं चरित्र कोण उज्ज्वल करते तर फक्त आणि फक्त आई. हिताचा कळवळा कोणाला असेल तर फक्त आईलाच, बाकी कोणीच कुणाचं नाही मारायचं. गेल्यानंतर सुद्धा आहे तोपर्यंत सुद्धा पत्नी आपली नाही, मूल आपले नाही, की कोणीच आपलं नाही, गण गोत्र सुद्धा आपलं नाही. आपला कर्म आणि आपलं पाप कर्म हीच शिदोरी आपल्या सोबत येत असते महाराज. कारण सोबत फक्त पत्नी ही दारापर्यंत असते, सोयरेधारे स्मशनापर्यंत येतात आणि येतात आपल्या सोबत फक्त आणि फक्त आपलं पाप कर्म. म्हणून जीवनात आल्यानंतर सुद्धा कर्म कसं करावं हे सुद्धा आपल्याला कळावं. कारण आपण इथे आल्यानंतर पूर्वजन्मीचे भोग या ठिकाणी भोगत असतो आणि म्हणून पुढच्या जन्मामध्ये पुढचा जन्म आपल्याला चांगला प्राप्त व्हावा याकरिता या जन्मामध्ये आपण सत्कर्म करावं. कारण केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले. म्हणून त्या कर्माप्रमाणे फळ या ठिकाणी भोगावंच लागतं आणि ते भोगूनच ही इहलोकीची यात्रा संपवावी लागते. म्हणून आल्यानंतर सत्कर्म करा. विठ्ठल विठ्ठल कारण या जन्माचं सार्थक होण्याकरिता फक्त काय करावं लागेल, नामचिंतनच करावं लागेल. ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होईल, ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं दर्शन होईल, त्यावेळेस या जन्माचं काय आहे सार्थक आहे. बाकी आपण काहीही करा आपल्या जन्माचं सार्थक होणार नाही. कारण आपण सुखाकरिता तळमळ करतो, सुख प्राप्त होत नाही. प्रत्येकाला वाटतं की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. प्रत्येकाचं ध्येय काय असेल तर ते फक्त तेच आहे महाराज. देव आपला व्हावा, मोक्ष प्राप्ती व्हावी, सुख प्राप्त व्हावं आणि तेच मात्र आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही? आपला मार्ग चुकतो, आपण कुठेतरी चुकतो म्हणून आपल्याला ते प्राप्त. कारण मनुष्य जन्म आशेवर जीवन जगत असतो पण सुख प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल पण ते न करता आपण जर भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर आपल्या सुद्धा जन्माचं सार्थक होईल. कारण जे संत आहे महाराज त्या संतांनाच आपल्याला शरण जावं लागेल. जे भगवान परमात्मा आपल्यासा करण्याकरिता फक्त संत महत्वाचे हे महाराज. कारण हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवान परमात्मा प्राप्त करण्याकरिता हरीलाच शरण जावं लागेल, हरीचेच चरण धरावं लागेल. कारण हरी प्राप्त करण्याकरिता संत आणि संत भेटणं कठीण आहे. ज्याप्रमाणे गुरु असा असतो महाराज, शिष्याचा आणि भगवान परमात्म्याचे जोड करून देत असतो, तर गुरु तो एक सांधा आहे महाराज. गुरु म्हणजे त्याप्रमाणे भगवंत आपल्यासा करण्याकरिता संत काय आहे त्यामधील सांधा आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा प्राप्त करण्याकरिता हरीलाच शरण जा. विठ्ठल कारण संत भेटणं फार महत्वाचं आहे महाराज. कारण संतांची भेट अतिशय अवघड आहे. बहु अवघड असे संत भेटी. संतांची भेट कशी आहे? अवघड आहे, दुर्गम आहे. म्हणून भगवान परमात्म्याला शरण जा. त्या भगवान परमात्म्याचं चिंतन तुम्ही आम्ही करा. का? तर येथे आल्यानंतर फक्त तेच महाराज कसं आहे, सोपं आहे, साधन सुलभ आहे, तेच जीवनामध्ये करा. गेल्यानंतर सोबत काही येणार नाही. म्हणजे सोबत येणार आहे तीच शिदोरी तयार करा. विठ्ठल तुकोबरायांनी सुद्धा काय केलं महाराज? तेच केलं. म्हणून त्यांच्या जन्माचं सार्थक झालं महाराज. तुकोबरायांनी नामचिंतनच केलं. कधीही दुसरी गोष्ट कोणती घ्या महाराज, कुठेही घ्या, त्याला बंधन असतं. इथं करू नका, तिथं करू नका. पण एकच गोष्ट अशी आहे की ती कुठेही घ्या, कधीही घ्या आणि कशीही घ्या, ते म्हणजे नाम. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. तेच काळ वेळ त्याला नाही आणि त्यानेच आपल्या जन्माचं सार्थक होईल महाराज. म्हणून जे संतांनी केलं ते सुद्धा आपण करावं. जे संतांनी सांगून ठेवलं त्या संतांच्या मार्गावर तुम्ही आम्ही जीवन जगावं. कारण मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतती. त्या संतांच्या मार्गावर तुम्ही आम्ही जीवन जगा महाराज, तुमचं जीवन यशस्वी होईल. कारण आल्यानंतर तो देह कसा आहे, काळाचा आहे, तो जाणार आहे. त्याचं सुख कसं आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. कसं?
क्षणभंगूर काही काळापर्यंतच आहे आणि ते ज्याचं त्याला आपल्याला परत करावं लागणार आहे. म्हणून आल्यानंतर सार्थक करा विठ्ठल विठ्ठल. कारण मायबाप आई आणि संत कसे आहे सारखेच आहे. आपण ज्ञानोबरायांना आई का म्हणतो महाराज? ती आपली सर्वांची कोण आहे? आईच आहे. ज्याप्रमाणे आई किंवा वडील आपल्या मुलांकरिता जे काही करून ठेवतात, आपल्या मुलांचं चरित्र पुढे चालण्याकरिता काही ना काही करून ठेवतात ना, त्याप्रमाणे माझ्या आईने सुद्धा म्हणजे माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा सर्वांकरिता काही ना काही करून ठेवलं. म्हणजेच काय हो, योग्यांकरिता चांगदेव 65, वेदशास्त्र संपन्नाकरिता अमृत अनुभव, साधकांकरिता ज्ञानेश्वरी, अनाथ जीवांकरिता सामान्य जीवाकरिता हरिपाठ, असे 4 ग्रंथ त्या माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी लिहून ठेवले महाराज. म्हणजेच काय, आपल्या मुलांकरिता आपण त्या ज्ञानोबराईचे सर्व मूलच आहोत आणि या मुलांकरिता त्या आईने प्रत्येक जीवाकरिता काही ना काही करून ठेवलं आणि त्यांच्याच भांडवलावर तुम्ही आम्ही आज जीवन जगत आहोत. विठ्ठल विठ्ठल. ती मुली सुद्धा कोणती महाराज? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, साधकांचा मायबाप, दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. अशी ती वेदशास्त्रांची आई, योग्यांची आई, साधकांची माई आणि अनाथांची ती माई माऊली. ज्याप्रमाणे संत आईचं, ज्याप्रमाणे आई लेकराचं ओझ सांभाळते, तसे संत साधकाच्या पापाचं ओझ आपल्या डोक्यावर घेतात आणि साधकाला पापमुक्त करतात. अभंगाचा 3 चरण. हरी पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, पोटी भार तशीच संत महाराज साधकाच्या पापाचा ओझ आपल्या डोक्यावर घेतात आणि साधकाला
पापमुक्त करतात ही ताकद माझ्या संतांमध्ये आहे महाराज. म्हणून संतांना शरण जा, त्या देवाला शरण जा आणि जीवनामध्ये सार्थक करून घ्या. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव यांना जो साधक मानित असेल महाराज, यांना जो या चार गोष्टींना जो मानत असेल ना, त्याचं जीवन सार्थक आहे. तुम्हाला भगवान परमात्म्याला किंवा काशी क्षेत्राला किंवा तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही. हे चार गोष्टी जीवनामध्ये पाळल्या तर तुमचं जीवन सार्थक आहे. कारण हेच जे संतांनी सांगून ठेवलं आणि तुम्ही आम्ही त्यांच्या विचारांवर जगलं किंवा नीतीने आणि कष्टाने जर जीवन जगलं महाराज, तरच तुमचं जीवन सार्थकी आहे. विठ्ठल विठ्ठल कारण तुम्ही आम्ही जीवन जगतो आणि संत जीवन जगतात, यात फार मोठा फरक आहे. संतांनी जे जीवन जगलं महाराज ते फार कष्टाळू जीवन जगलं, फार दुःखामध्ये जीवन जगलं. त्यांना तर सर्व शक्य होतं, अशक्यातील शक्य गोष्ट करण्याची ताकद ती माझ्या संतांमध्ये होती. कारण संत महात्मे हे फार योगी असतात, तपस्वी असतात. ज्याप्रमाणे महाराज गजानन महाराज असेल किंवा शिर्डीचे साईबाबा असेल, हे सर्व तपस्वी योगीच महाराज, यांचं जीवन कसं एकदम सार्थकी. त्यांनी काय केलं असेल, हे संत कसे असतात महाराज, यांचं योगी तपस्वी जीवन असतं. गजानन महाराजांना सुद्धा या ठिकाणी बरेच भक्त परिवार आलेला आहे. कुणाचा? गजानन महाराजांचा. हे सर्व श्रोते मंडळी फक्त गजानन महाराजांना फार भजतात महाराज. ज्याची त्याची श्रद्धा असते, कुणाची माऊलीवरती, कुणाची साईबाबावरती, कुणाची गजानन महाराजवरती, कुणाची भगवान परमात्म्यावर, कुणाचे अनेक अनेक असे भगवान परमात्म्याचे रूप अनेक आहे महाराज. कारण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवर खूण. म्हणजे त्याचे रूप अनंत आहे, वेश सुद्धा अनेक आहे. असा असणारा करतो मग करतो नन्नथा करतो म्हणजे ज्याची शक्ती आहे, जसा भगवान पंढरीश परमात्मा, आणि त्याचे रूप असे अनेक आहेत. प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या प्रकारे भक्ती करतो, प्रत्येकाची श्रद्धा वेगळी वेगळी असते. त्याप्रमाणे या ठिकाणी सुंदर तीर्थक्षेत्र म्हणजेच शिर्डी, आणि या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला, हे माझं परम भाग्य. विठ्ठल कशीही भक्ती करा, कशीही करा, पण ती कशी करा? निस्वार्थी करा. ज्याप्रमाणे आई लेकरावर निस्वार्थपणे प्रेम करते, त्याप्रमाणे आपण सुद्धा भगवंतावर प्रेम कसं करावं? तर निस्वार्थच. कारण तुम्ही आम्ही जीवन स्वार्थी जगतो. ज्याप्रमाणे बघा महाराज, जे श्रीकृष्ण भगवंतावर गोपिकांनी प्रेम केलं ते खरं प्रेम. जे निस्वार्थपणे आई लेकरावर करते ते खरं प्रेम. आणि तुम्ही आम्ही महाराज कोरोनामध्ये 14 दिवस जर नवरा क्वारंटाईन होता तर कुत्र्यासारखी भाकर टाकत होता, बरोबर ना? पण महाराज हे आपलं प्रेम नाही, हे प्रेम स्वार्थी झालं. जे सीतामाई सुद्धा 14 वर्ष वनामध्ये राहिल्या, पण रामावरती जे प्रेम होतं ना ते खरं प्रेम. म्हणून आपण सुद्धा निस्वार्थी राहावं आणि निस्वार्थीच प्रेम करावं. विठ्ठल तसे संत सुद्धा महाराज दुसऱ्यांचा भार आपल्या डोक्यावर घेतात, आणि हा भार आपल्या डोक्यावर घेऊन साधकाला पापमुक्त करून असे जे अज्ञानी जीव आहे या सन्मार्गी लावण्याचा प्रयत्न माझ्या संतांनी अतोनात केला. शेवटचं चरण. कामनी माझे तू कामनी
तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. संतांचं ओझ, संत सर्वांचं ओझ आपल्या डोक्यावर घेतात केव्हा, ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं चिंतन करतात त्यावेळेस. पण आपण सुद्धा सर्वांनी महाराज काय करावं, उद्धाराकरिता आपण या ठिकाणी येतो तर उद्धाराकरिता साधन आहे नामचिंतन. पण आपण सुद्धा सर्वांनी वर हात करावे आणि सुंदर भगवंताचं चिंतन करू. करावं ते हात सर्वांनी. विठोबा रखुमा